ईशा आश्रम कोइंबतूर। महाशिवरात्री हा शिवस्मरणाचा आराधनेचा विशेष दिवस। आपापल्या श्रद्धेनुसार आपण शरीर मन बुद्धीने शिवशंकराजवळ जाण्याचा उपवास करण्याचा प्रयत्न करतो। कोइंबतूरला सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मोठा आश्रम स्थापन केला आहे। त्याविषयी ऐकले, पाहिले, वाचले होते। तो पाहण्यासाठी उत्सुकताही होती। मागच्या दिवाळीत तो योग आला। शर्वरीला सलग सुट्टी मिळाल्याने आणि तिथे राहण्यासाठी रूमही अवेलेबल झाल्याने जायचे ठरवले। आज ईशा फाउंडेशनच्या आश्रमाला दिलेली भेट, तिथले अनुभव सगळ्यांबरोबर शेअर करावे वाटले। मुंबईहून फ्लाईट बुक झाली होती। पहाटे 6:30च्या विमानाने आम्ही निघालो। विमानतळ कोइंबतूरचा आल्यानंतर तिथून आश्रमापर्यंत जाईपर्यंत 1.5 तास लागला। सकाळी 11 वाजता आश्रमात पोहोचलो। प्रथम भिक्षा हॉलमध्ये जाऊन महाप्रसाद घेतला। भरपूर भाज्या घातलेला भात, पातळ पायसम, खीर, सरबत होते। त्याचे सेवन करून आम्ही आलो आणि चौकशी कक्षातून माहिती घेऊन आमची रूम जिथे होती त्या निधा पॉईंटवरती गेलो। तिथे सगळ्या ठिकाणी प्राचीन व लक्षवेधी नावे होती। त्यात नर्मदा या ठिकाणी आमची 8 नंबरची रूम होती। दुपारी विश्रांती घेऊन संध्याकाळी ध्यानलिंगम पाहण्यासाठी गेलो। रांग असल्याने 1 तासाने आत जाता येणार होते। जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये खाणे, चहा, कॉफी चांगले होते, ते घेतले। परत ध्यानलिंगममध्ये आत गेलो। तिथे मोठी शंकराची पिंड होती। अनेक लोक तिथे ध्यान करत होते। ध्यानासाठी खूप लोक बसू शकतील एवढी मोठी जागा होती। आम्ही दर्शन घेऊन ध्यानाला बसलो। तिथे अर्धा तास होतो। त्या शांत वातावरणाने मनही शांतावले। ईशा फाउंडेशनचे इतर ठिकाणीही आश्रम आहेत, पण ध्यानलिंगम फक्त कोइंबतूरलाच आहे हे समजले। नंतर परिसरात फिरत असताना सूर्यकुंड दिसले। ते पाहण्यासाठी गेलो। प्रशस्त मंडप, खाली स्नानासाठी मोठे सूर्यकुंड। रात्रीची वेळ असल्याने कुंडाची स्वच्छता चालली होती। मंडपात काही जण ध्यान लावून बसलेले, तरी काही योगासन करत होते। तिथे थोडा वेळ थांबून आम्ही रूमवर गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आवरून देवीच्या दर्शनाला गेलो। देवी लिंगभैरवीचा मुखवटा वेगळा उभट होता। मंदिरात स्वच्छता, सौंदर्य व पावित्र्य होते। देवीचे स्तवन लावले होते। त्या वातावरणात मलाही गाणे म्हणण्याची इच्छा झाली। ती मनात गाणे म्हणून पूर्ण केली। मंदिरावरच्या हॉलमध्ये योगासनाचे फ्री सेशन होते। मी व शर्वरी तिकडे गेलो। 45 मिनिटाचे सेशन होते। आम्ही नेहमी करतो त्यातली काही आसने वेगळ्या पद्धतीने दाखवली होती, ती केली। त्यांनी फॉर्मही भरून घेतला। खाली आल्यावर त्या परिसरातच चंद्रकुंड होते, ते पाहिले। सूर्यकुंडाच्या तुलनेने ते छोटे होते। नंतर रेस्टॉरंटमध्ये नाश्ता घेतला, तो जेवणासारखाच झाला। दुपारी रूमवरती थोडी विश्रांती घेतली। नंतर बाहेर पडलो। त्या दिवशी दिवाळीची वसुबारस होती। बऱ्याच गायी, वासरे, म्हशी असलेल्या
गोशाळेत गेलो. गायींना चारा दिला. गोशाळेची देखभाल चांगली होती. काही गायी मैदानावर बसल्या होत्या. वसुबारसेला चांगला योग जुळून आला याचा आनंद वाटला. तिथून येताना एक तळे दिसले. तळ्याकाठी बसण्यासाठी छोटे छोटे मंडप होते. काही शिल्पे होती. देवीची मूर्तीही होती. एके ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसलो. तिथून ईशा आश्रममधल्या स्टोअरमध्ये गेलो. तिथे काही भेटवस्तू घेतल्या, खरेदी केली. संध्याकाळी 7 वाजता सर्वात महत्त्वाचा आदियोगी लेसर शो होता. तो पाहण्यासाठी निघाला. नेहमीप्रमाणे चप्पल स्टँडवर पादत्राणे ठेवली व निघालो. जवळजवळ पाऊण तास अनवाणी चाललो. रस्ता थोडा खडबडीत होता. सवय नसल्याने थोडा त्रास झाला. बाकीचे लोक बूट चप्पल घालून जात होते. मला वाटले आदियोगींनी आमची परीक्षा घेतली असावी. अखेर त्या ठिकाणी पोहोचलो. आदियोगींची भव्य मूर्ती पाहून मन संतुष्ट झाले. 7:05 लेसर शो सुरू झाला. त्यातली भव्य दिव्यता, कथा, प्राचीनता व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम यामुळे वातावरण मंत्रमुग्ध होते. अर्धा तास शो चालू होता. नीरव शांतता होती. शो संपल्यावर मंडपात असलेल्या शिवपिंडीचे दर्शन घेतले. आदियोगींच्या मूर्तीजवळ फोटोही काढले. पुन्हा परतताना निम्म्या अंतरावर वाहन मिळाले. तिथून उतरल्यावर थोडे चालत येऊन सूर्यकुंड मंडपात आलो. एका व्यक्तीचे गाणे चालू होते. गाण्याला वजन घुमार जाणवत होता. आपणही गाणे म्हणावेसे वाटले, पण खूप दमणूक झाली होती. रूमवर आलो. निघायच्या दिवशी आश्रमात फिरताना तिथली निसर्गरम्यता, डोंगराची पार्श्वभूमी, मोठा मोकळा परिसर, मंदिरे हे सारे डोळ्यात मनात साठवून घेतले. विशेषतः आदियोगींची भव्य मूर्ती, लेसर शो अविस्मरणीय होते. आश्रमाचा विस्तार खूप मोठा होता. तिथे देशविदेशातले साधक आपापले ध्येय उराशी बाळगून येत होते, राहत होते. लोकल ते ग्लोबल असा मेळ तिथे जाणवला. भेट देणाऱ्यांची संख्याही खूप मोठी होती. वेगळाच अनुभव. आता निघायची वेळ झाली. 11:30 वाजता कॅब आली. कॅब ड्रायव्हर स्थानिक असल्याने त्यांनी काही माहिती सांगितली. त्या ठिकाणी वेलंगिरी पर्वतांच्या रांगा आहेत. तिथल्या 7 हिल्सच्या परिसरात सद्गुरूंचा दुसरा जन्म झाला व नंतर त्यांनी इथे हा आश्रम बांधला. हे गप्पांच्या ओघात कळले. विमानतळावर 1 वाजता पोहोचलो. हे विमानतळ छोटे आहे. विमान 3 वाजता निघाले. 5:30 मुंबईत पोहोचलो. मुंबईहून ओला टॅक्सीने अटल सेतूवरून पुण्याला निघालो. चांगला रस्ता, दोन्ही बाजूला समुद्र, झगमगती मुंबई पाहत रात्री 11:30 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचलो. मनात आश्रमातील आठवणी, मंदिरे, आदियोगी साऱ्यांच्या स्मृती सदैव राहणार होत्या. ओम नमः शिवाय. महाशिवरात्री निमित्त सर्वांना शुभेच्छा.